आज तिकिटासाठी मातोश्रीच्या बाहेर आणखीन एक चित्र पाहायला मिळालं। अंजली सूर्यवंशी आणि त्यांचे बंधू चेतन सूर्यवंशी हे भाऊ बहीण धारावीतल्या प्रभाग क्रमांक 186 मधून उमेदवारी मिळावी यासाठी म्हणून थेट मातोश्रीच्या गेटवर ठिय्या मांडून बसले। उमेदवारी अर्ज द्या अशी मागणी यावेळेस त्यांनी ठाकरेंकडे केली आणि या अशा पद्धतीने तिकीट मागण्याची पद्धत अवलंबल्यामुळे सूर्यवंशी यांच्या मागणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं गेलं। राजेंद्र सूर्यवंशी हे माजी नगरसेवक होते आणि त्यांचे मुलगा आणि मुलगी या ठिकाणी तिकिटासाठी म्हणून थेट मातोश्रीच्या गेटवर ठिय्या मांडून बसले होते। 2007 मध्ये माझी मम्मी होती, 2012 मध्ये माझे पप्पा होते आणि 2017 मध्ये ओबीसी वार्डमध्ये दुसऱ्यांना तिकीट दिली आणि आम्हाला पण दिलेली, पण त्यातून आम्ही पराभव झालो। पण आता आमची इच्छा अशी की त्यांनी आम्हाला द्यावे, कारण की 186 मध्ये माझ्या वडिलांचं काम खूप चांगलं आहे, त्यामुळे लोकांचे प्रश्न आम्ही सोडवू शकतो आणि त्यांचा विश्वास आहे लोकांचा आमच्यावर की आम्ही निवडून येतो आणि तेही आम्हाला निवडून देतील। पण प्रयत्न करतात आपले सगळे, तर आम्ही पण विचार केला बा आमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आम्हाला, त्यांची शेवटची इच्छा होती हे इलेक्शन लढायचं, पण त्यांना पॅरेलाइज कारल्यामुळे ते बोलत होते की मला देवानी ताकद दिली आहे ना उभे राहायची, तर मी पुन्हा जग पलटून टाकेल। त्यांनी कधी कमवलं नाही हो।